राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी 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 जय राम रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने तुक धारे हो चांदनी तुक धारे हो चांदनी वह विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव व परब्रह्म तुहा माधव व विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा चक्रदाची जोडी जोडी भक्त चक्रदाची जोडी चक्रदाची जोडी भक्त चक्रदाची जोडी मनोला विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा माधव बरबा तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा देवी वरा रखुमा देवी वरा देवी वरा तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव तुहा माधव तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव तुहा माधव बनवा तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
हरे जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम जय राम जय जय राम काय संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविते मद निरंतर जागविते काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविते मद निरंतर जागविते मद निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय 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 देवता पाय जीव थोडा देवता पाय जीव थोडा देवता पाय जीव थोडा सहजा बोलणे हित उपदेश सहजा बोलणे हित उपदेश अरुण छायाच शिकविते काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय देवता पाय जीव थोडा तुका म्हणे वत्त जनो एक चित्ते तुका म्हणे वत्त जनो एक चित्ते कैसे माझ येते सांभाळते काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय काय द्यावे त्याचे व्हावे त्याचे व्हावे उत्तराय काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय देवता पाय जीव थोडा देवता पाय जीव थोडा देवता पाय जीव थोडा हमार कुमाई उठोमार कुमाई हमार 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 कुमाई काय सांगू आता संतांचे उपकार 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 काय सांगू
भावे उतराई माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती 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 माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय द्यावे जासी भावे उतराई काय द्यावे जासी भावे उतराई काय द्यावे जासी भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई ठेविता पाय जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव जीव थोडा ठेवीत हा पाय ठेवीत हा पाय जीव थोडा विठ्ठला 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 विठ्ठला
टाळी काय कोणी वाजू नका. आपण काय कीर्तनाला आलो काय, टाळी काय कोणी वाजू नका. बसलेले मनबरी टाळी वाजवा. हा 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 हा. विठ्ठल बोला पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बाळूमामाच्या नावानं बोला 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 बाळूमामाच्या नावानं. हा 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 हा. हला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याचे भावी उत्तराई ठेविता हा पाय जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश करोने सायास शिकविती. काय द्यावे त्याचे भावी उत्तराई ठेविता हा पाय जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु एक चित्ते तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई ठेविता हा पाय जीव थोडा. पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया सगळे चरण संतातिया. राजकृपादाने कथे दाविसा, राजकृपादाने कथे दाविसा, राजकृपादाने कथे दाविसा. राजकृपादाने कथे दाविसा. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मिकळा कुसरी काहीच नेली बोलतो वचन्याचे भाविका. एका
जनार्दने तुमचा दास त्याच्यास पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दया देवा यावरी न करावा वेणू तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुका देवा यावरी न सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दया देवा यावरी न करावा वेणू सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भीर मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या विठ्ठला विठ्ठल 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 काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविथी काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त रूपे चिंतन रूपे सेवे करता याचा इको बंद करायला काय कोणीच नाही प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील संतांचे किती उपकार आहेत असा सांगणारा आजचा अभंग विठ्ठल आपल्या या पुण्यनगरीमध्ये श्री क्षेत्र धामणगाव या ठिकाणी हे आदी संताची भूमी आहे. श्री संत नंदराम महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. असं हे पवित्र असणार ठिकाण आपलं श्री क्षेत्र धामणगाव या ठिकाणी श्री संत थोर संत बाळू मामा यांच्या मंदिराच्या प्रांगणात श्री संत बाळू मामाच्या या रथाच्या समोर जे बाळू मामाचा हा रथ जे मेंढ्या जे असतात ते गावगाव ठिकाणी जातात बरं का, प्रत्येक गावात. आणि मग त्यांचा काय महिमा आहे हा सर्व समाज महाराज पाहत आहे बघा. अन्नदान काय बरं का, त्यांची सेवा काय काय ताकद आहे बाळू मामाची हे आपल्याला आता दिसत आहे. विठ्ठला यांचा महिमा इतका आहे हे जिथं जातात
तिथं पुण्य पिकत बर का, पुण्य पिकत आणि पापाचा नाश होतो. जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसते हरीचे दास, जेथे वसते हरीचे दास. पुण्य पिके पापा नाश, पुण्य पिके पापा नाश. पुण्य पिके पापनाश, पुण्य पिके पापनाश. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. जेथे वसते हरीचे दास, पुण्य पिके पापनाश. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. पुण्य पिके पापा नाश, पुण्य पिके पापा नाश. जेथे वसते हरीचे दास, पुण्य पिके पापनाश, पुण्य पिके पापनाश, पुण्य पिके पापनाश. जिथं जिथं बाळूमामाचा हा उत्सव होतो, जिथं जिथं बाळूमामाचे मेंढर जातात तिथं उत्सव होतो महाराज. काय होतो? पुण्य पिकत आणि पापाचा नाश होतो. पुण्य पिकल्याशिवाय राहत नाही. पुण्य पिकणं म्हणजे काय? हो, पुण्य पिकणं म्हणजे हा समाज येणं असल्या माळावर. आता काय सध्या कमी अवस्था आहे काय काय आता हे सध्या कोणते दिवस आहेत? पावसाचे. आधीच माणसाला कीर्तनाचे काय असते? हाऊस. आधीच कीर्तनाचे काय असते? हाऊस. आणि त्यात आला शाबास. पण बाळूमामाची काय शक्ती बर का, पाऊसच गेला निघून. हो, नाहीतर आता हे तुम्ही जी सर्व मंडळी जी आलेली आहेत ना, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. मी आता येता येताने बघितलं इतकाले पाय जाते सोयाबीन. विठ्ठल 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 महाराज म्हणतात जिथं जिथं हे दास सतरा येईल. आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे 1000 पोळ्या खापत्यान पण एक कोरडे खापायचे नाही. महाराज म्हणतात हे जिथं जातात तिथं पुण्य पिकत आणि पापाचा नाश होतो. मग काय होतं बरं? बाळूमामाचा उत्सव करण्याकरता सर्व समाज येतो. त्यांचा महिमाच काय बघा. मी पुष्कळ कीर्तन केले बर का. हा जो नंबर जो आहे पालखी सोहळ्याचा बर का 10 नंबर आहे. मध्ये तिकडं मी 9 नंबर मध्ये एक कीर्तन केलं बर का. त्या 6:30 महाराज म्हणतात हे जिथं जातात तिथं उत्सव होतो. आपण जिथं संत जिथं उतरतात तिथं त्यांचा उत्सव होतो बर का. महाराज म्हणतात त्यांची कीर्ती आज सुद्धा अमर आहे बाळूमामाची. महाराज त्याचं उत्तर देतात. उत्तम तीव्रे कीर्ती मागे, उत्तम तीव्रे कीर्ती मागे, उत्तम तीव्रे कीर्ती मागे, उत्तम तीव्रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे. उत्तम तीव्रे कीर्ती मागे,
माग नाव राहत. बाळूमामाचं आज नाव राहिलं. महाराज म्हणतात गेले दिगंबर विश्वरी होते आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांची जी कीर्ती आहे ती आज अमर आहे बघा. आणि तुमचं माझं एका वर्षापुरतं बरोबर आहे दादा. एखादच वर्ष श्राद्ध होत. हो, एकदा वर्ष श्राद्ध झालं काय असं कोण काय असं काय तेव्हा आपली कीर्ती राहत नाही. आपली कीर्ती का राहत नाही बर का. देवाची होती जयंती, संताची होती पुण्यतिथी बर का. बाब्याचं शांतीचं होतं वर्ष श्राद्ध. ते बी पोरांनी घातलं तर नाही तर काय तो आपली कीर्ती काही आपल्या कीर्तीला किंमत नाही. वास्तविक पाहता जर कीर्ती जर राहिली तर बायको कीर्ती राहील बाबा, नाहीतर आपली कीर्ती राहते. काय कीर्ती राहते तर काय काय माणसं चांगलं वागता वागताच वाईट वागत काय कीर्ती राहील तर विठाला नंबर पहिला देवाचा उपकार. देवाचा उपकार महाराजांना विचारू देवाने काय केलं. देवाने एवढा मोठा सुंदर नरदेह जीवदान दिला. महाराज त्याचं वर्णन कर. जेने हा जीव दिला दाना, जेणे हा जीव दिला दाना, तयाचे करीना चिंतना, तयाचे करीला चिंतना, जग जीवन नारायण, जीवन नारायण, गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, जोया भी वरे जाते रे, जोया भी वरे जाते रे, जोया भी वरे जाते रे, जोया भी वरे जाते रे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीना चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे. महाराज म्हणतात जीवदान दिला. निष्ठा दान दिला नाही, फुकाट दिला. काही मोबदला घेतला नाही, काही सुद्धा मोबदला घेतला नाही. फुकाट दिलेला जीवदान. महाराज म्हणतात निष्ठा जीव दिला नाही, त्या जीवाला अवयव दिले. हो, त्या जीवाला अवयव दिले. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडशी नारायण, नाचे जीवपण भवरोग. जीवदान दिलास पण अवयव सुद्धा दिले. नुसते अवयव दिले नाही, जिथले तिथे दिले. आता पोरं लय मोठे म्हणून बोलतो बर का. परवा आता कीर्तन झाल्यानंतर आरती झाल्यावर महाप्रसाद आहे, पंगत आहे. पंक्तीला बसल्यानंतर पहिल्यांदा काय येत. हा शाबास. पहिल्यांदा काय येत. काय काय पोरं म्हणते मीठ येत. मीठ कुठं तुझी पदरवाळीच नाही जर आली तर. पहिल्यांदा काय येते पात्र येते. पात्र आले की सगळे पदार्थ येते. येथून आपल्या हे जे इंद्रिय जिथून वरचे एवढ्या इंद्रियापैकी चाबर इंद्रिय कोणतं रे. सगळ्यात पहिला सुगंध त्या जेवणाचा कुणाला जातो. शाबास. आता कुणी म्हणी नाकाला. सगळ्यात पहिला सुगंध घेऊ, सगळ्यात चाबरा गडी घेऊ.
ह्याला सुगंध जातो, त्याला सुगंध गेला की आजी बुळबुळ करते. तुमची करते की मला माहित नाही, माझी करते म्हणून मी सांगतो. आजी बुळबुळ केली की असा कास घ्यायचा, इकडे हुंगायला न्यायचा. आणि हेच नाक जर असं पाठीमागे दिलं असतं, असा कास घ्यावा लागला, इकडे हुंगायला न्यावा लागला. त्यापेक्षा हेच नाक जर डोक्यावर जर दिलं असतं तर आंघोळ करताना 2 गुच्छण बसवावं लागले असते. आंघोळीचं पाणी सगळं शावर खाली गेलं असतं. काय काय मुलांनी चाड केलं असतं, ज्वारी बाजरी टाकली असते. काय काय एखाद्याचं मोठं नाक बघून काय काय कोठे खेळले असते. किती सुंदर आहे. मला तुम्ही सांगा, हेच हाताचे खटके पहा किती सुंदर आहे. आणि हेच हात जर असे ठेवले असते, आता यात 10-5 माणसं सहज मॅकवर मांडली असते. मला सांगायचं काय, लक्षात पहा, हा देवाचा उपकार आहे. देवाने उपकार केला, देवाने उपकार केला. पण आपल्या पाठीमाग, तुमच्या पाठीमाग माया लावली, माझ्या पाठीमाग माया लावली. माया म्हणजे बाई नाही बर का, माया नदी लावली बर का. महाराज म्हणतात, या नदीचं पाणी इतकं वडीत, माया नदीचं पाणी न गड्या बहुताची वडीत. माया नदीचं पाणी न गड्या बहुताची वडीत. भल्या भल्या पाहुणाराला उलटून पाडीत. भल्या भल्या पाहुणाराला उलटून पाडीत. माया नदीचं नदीचे पाणी रगड्या बहुताची वडीत. भल्या भल्या पाहुणाराला उलटून पाडीत. भल्या भल्या पाहुणाराला उलटून पाडीत. महाराज म्हणतात हे पाणी वडीत. मग काय तरुण जातात का नाही कुणी? ज्ञानोबरायची ओवी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, येथे एकच लीला जे तरले, जे सर्व भावे मज भजले. त्याला पलीकडल्या कडालाच महाराज मायाजाळ संपत. म्हणून देवाचा उपकार केला, देवाने उपकार केला. पण देवाचा उपकार कमी पडला. देवाने दिलेला जीवदान आईने 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवला. आणि या जीवाने विनंती केली देवाला. काय विनंती केली? करिया दुखावे गळे, एक वेळ करिया दुखावे गळे. एक वेळ करिया दुखावे गळे. एक वेळ करिया दुखावे गळे. एक वेळ आठवीन पाय समाधान माझ. दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पाय समाधान माझ. आठवीन पाय समाधान माझ. आठवीन पाय समाधान माझ. आठवीन पाय समाधान देवाला विनंती केली जीवाने, मला एकदा बाहेर कार्याच्यातून. एखाद्या पाहुण्यावर कर्ज होत, कर्ज. आणि कर्ज झाल्यानंतर तो पाहुण्याला विनंती करतो सगळ्या. काय विनंती करतो? मला याच्यातून सगळेजण काय करा, बाहेर.
विचारलं त्याला काय करशील बरं बाहेर काढला तर, या कर्जातून जर बाहेर जर काढला तर तू काय करशील? तू म्हणला मी कुणाचेच पैसे देणार नाही. म्हणजे मग कशाला बाहेर काढायचा? तसाच का माराना? पण देवाला करुणा आली आपली. म्हणजे मला जर बाहेर जर काढलं तर मी तुझे पाय आठवीन पाय हा माझा नवस. कधी कधी नाही रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवसभर पांडुरंगा तुझं पाय चिंतन करी. आदिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, 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 पवाडे. नाना महाराजांनी सांगितलं दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, तुझं नामस्मरण करी. हो, नामस्मरण करीन हे माझा धंदा आहे देवा. मग आईने महाराज 9 महिने 9 दिवस या जीवाला पोटामध्ये वागवलं. काही काही माणसं तर इतके दिवस या पोटात राहिले, महाराज त्याचं वर्णन करतात. बामणाचे पोरे एक खेळाची भ्याले, बामणाचे पोरे एक खेळाची भ्याले, बामणाचे पोरे एक खेळाची भ्याले, बामणाचे पोरे एक खेळाची भ्याले. वरसे लपाले रे, बारा वरसे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. ते नागवेच पळून गेले रे, ते नागवेच पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळले रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, जाणून खेळ खेळले रे. ऐक खेळ्या तुला सांगितलं आजच्या जाऊन खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळले रे, खेळले रे. महाराज म्हणतात बामणाचे पोरी एक खेळाचे भ्याले, ते 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. मग काय काय माणसं लय दिवस लपले, ज्यांच्यामुळे कीर्तन भजन आपल्यात आलं, मृदंग आला, वारकरी चाळे आले, कीर्तन आलं. ते असे पंकज स्वामी महाराज त्यांच्या आईच्या उदरामध्ये, गंगामाईच्या उदरामध्ये 18 महिने होते. महाराज म्हणतात बाहेर आल्यानंतर काय केलं आईने? जगामध्ये जी जागा देवाने दिली नाही ती पहिली जागा आईने दिली. म्हणून तर महाराज सुद्धा म्हणतात आईची कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याचे जाते. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, कळवळ्याची जाते, कळवळ्याची जाते. महाराज म्हणतात आईने किती मोठा उपकार केला. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तिच्या अंतःकरणामध्ये सतत कळवळा आहे. तिने एवढा मोठा उपकार केला, आईने मोठा उपकार केला. पण आई घरकामात गुंतल्यामुळं आईने मुलाला स्तनपान केलं, दूध पाजलं आणि आईने झोपी लावलं. देवाने उपकार केला, माया पाठीमागे लावली. आईने उपकार केला, झोपी लावलं. मग संतांनी उपकार जो केला, सांगू आता संतांचे उपकार
नंतर जागविती. 2-3 माणसं जर झोपत जर असले तर त्यांना झोपून दिलं नाही पाहिजे. कोणते 2-3 माणसं? त्यांना जाग केलं पाहिजे. परीक्षा जवळ आली पोरं, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. संतांनी पहिल्यांदा समाजाला जाग केलं, दुसऱ्यांदा देवाला जाग केलं. उठा पांडुरंग प्रभात समय बांधला, वैष्णवाचा मेळा करुणा मारी दाटला, वैष्णवाचा मेळा करुणा मारी दाटला. वैष्णवाचा मेळा करुणा मारी दाटला, वैष्णवाचा मेळा करुणा मारी दाटला, दाटला, दाटला. समाजाला जाग केलं, देवाला जाग केलं. उठा सकळ जन, उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोका. समाजाला जाग केलं, देवाला जाग केलं, संताने संताला जाग केलं. उठा उठा साधू संत साधा, आपले हित आपले हित जाईन हानर्दी पैसा भगवंत. सगळं जण आहे. मग महाराजांनी सांगितलं 2-3 माणसं जर झोपत जर असले तर उठविले पाहिजे. परीक्षा जवळ आली परवा आणि विद्यार्थी जर झोपत जर असेल तर त्याला काय केलं पाहिजे? उठविलं पाहिजे. नाहीतर मग नापास होण्याची शक्यता आहे. त्याला एक उठविलं पाहिजे. जो प्रवास करतो तो जर झोपत जर असेल त्याला एक उठविलं पाहिजे. जो निरोप सांगणार आहे त्याला एक जागा केलं पाहिजे, त्याला एक उठविलं पाहिजे. चौथा मला एक माहिती आहे, कीर्तनात जर आपल्या शेजारी जर कोणी झोपलं जर असेल तर त्याला एक जागा केलं पाहिजे. झोपले का काय त्याच्यामुळे तो 7 ते 9 कीर्तन फ्रेश टाइम आहे. 9 ते 11 काय होतं बोगस टाइम. शिरा खाल्ला की शिरा ताना, शिरा खाल्ला की शिरा ताना, बुंदी खाल्ली की बुंदी. त्यामुळे गोळा उघडतच नाही. मग माणसं म्हणतात काय त्यातले त्यात पोटे वाढणारी गडी असली तर ती तर गडी लय भारी असते. ती म्हणतात बरं सांगितलं त्याच्या मानाने. त्यामुळे 7 ते 9 कीर्तन हे चांगलं फ्रेश. सारे माणसं टाईट नाही तर 9 ते 11 सारे आळाशाच पडलेले असतात. महाराज म्हणतात जागा केलं. मग काय संतांचा उपकार झाला? महाराज म्हणतात काय बाळूमामाचा उपकार झाला? कुठं आत्मापूर, कुठं आपलं धामणगाव. महाराज याला सुद्धा उत्तर देतात. देशे वेशे नो हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावर, कुठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, हे कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुल झालो. महाराज म्हणतात देश नाही वेश नाही, फिरत फिरत यांचा महाराज या ठिकाणी मुक्काम आपल्या गावात आला. आपण भाग्यवान आहोत. अरे बाळूमामाचं नाव जरी घेतलं तरी आपलं पाप गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, जाती जाती संतांची आजपे, जाती संतांची आजपे. तुका
पे जाती संताची याद पे संताची याद पे जाती संताची याद पे संताची याद पे पाप जातं आपलं पाप जातं माणसाचं पाप केला पाहिजे रोग केला पाहिजे हो आणि पुण्य राहिलं पाहिजे हो माणसाला आपलं पाप जाऊ वाटत नाही बर का आणि पुण्य कमवू वाटत नाही तुम्ही बघा आता सध्या किती अतिवृष्टी झाली किती मोठी अतिवृष्टी झाली सरकार शेतकऱ्याच्या रानातलं पाणी बघते पंचनामा करायला हो सरकार मायबापाला विनंती रानातलं पाणी बघू नका शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघा हो डोळ्यातल्या पाण्याला किंमत आहे रानात काय जाऊ आमच्या तिथे तर तलाठी गेला पंचनामा करायला त्याला सापच चावला माणसं म्हणायला लागले काहीतरी घोटाळा केला असेल म्हणूनच झालं मला सांगायचं काय लक्षात ठेवा काय करा संतांनी इतका उपकार केला अरे त्यांचं नाव जरी घेतलं म्हणून तर म्हणतो आपण सुद्धा म्हणून तर म्हणावं लागतं बोला 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 बाळू मामाच्या नावानं बोला बोला बाळू मामाच्या नावानं शाबास किती ताकद आहे त्यांच्या नावात महाराज त्याच्यामुळे तर म्हणतात जाती संताची या आणि त्यांचा जर जप जर केला तर सगळं पापच नाही होतो जरा सगळेजण वर हात करा महिला पुरुष सगळेजण माणसं तिकडं जिपी पशी उभा आहेत कट्ट्यावर बसलेले वाट्यावर बसलेले उंच 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 आणि म्हणा नमो शिवाय बाळू मामा नमो शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमो शिवाय बाळू मामा नमो शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमो शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमो शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमो शिवाय बाळू मामा नमो शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमो शिवाय बाळू मामा नमो शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमो शिवाय बाळू मामा नमो शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमो शिवाय बाळू मामा नमो शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमो शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग भले मुळे आप्पाच्या नावानं सांग भले शाबास याला म्हणायचं तुका म्हणे पापे आणि जाते संताचे या आता आपलं पाप झालं आपलं पाप नष्ट झालं उद्याच्याला पाप करायला काय हरकतच नाही महाराज म्हणतात काय करा तुम्ही इतका उपकार त्यांनी केला तुम्ही पहा बाळू मामाने सुद्धा साल धरलं होतं साल हो त्या मारोड्याच्या घरी हो साल धरल्यानंतर त्याच्या थाळी जेवायचे ते हो महाराज त्याला ते सगळं विश्व दिसलं त्या थाळीमध्ये ते सोन्याची थाळी त्या मारोड्याच्या महिन्याने महाराज ते ताट पळविलं
बाळूमामाने सांगितलं ते ताट आल्याशिवाय मी जेवणार नाही. हो, सत्पुरुष महात्म्याची जी वाचा जी असते, जी वाणी जी असते, यांची सेवा इथं जे माणसं राहतात, इथं आलेल्या माणसाची सेवा तुम्ही जेवण केल्यानंतर पात्र जरी उचलले तरी ती सेवा श्रेष्ठ आहे. बाळूमामाच्या मेंढ्या मागे जरी गेलात तरी ती सेवा श्रेष्ठ आहे. मला इथं आल्यानंतर पकाबाने सांगितलं श्रीगोंदा तालुक्यातला माणूस आहे म्हणजे इथं बर का, आणि तो मेंढ्या मागे त्याच्या पोटामध्ये महाराज असा आग पडायचं पोटामध्ये. हो, कपडे धुवायला आला त्यांचे तिथे आणि सांगितलं म्हणजे आग पडायची माझ्या पोटामध्ये. त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं म्हणजे बाळूमामाच्या मेंढ्या मागे जा. तो विष्टीत बसला की महाराज त्याचं पापाची निवृत्ती झाली. म्हणजे इतका चमत्कार बाळूमामाचा आहे. म्हणून तर सर्व महाराज समाज आज बाळूमामाची सेवा करण्याकरता असल्या माळावर इतक्या रच्च या ठिकाणी माणसं उपस्थित आहेत. ही जर ताकद जर कशाची असेल तर त्यांच्या उपकाराची आहे, बाळूमामाच्या. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार, आणि जाग करतात मज निरंतर जागविते. मला त्यांच्याकडे त्यांनी माझ्यावर इतका उपकार केला, त्यांना देण्यासारखं माझ्याकडे काही सुद्धा नाही. बाळूमामाला द्यायसारखं माझ्याकडे काही नाही. महाराज अभंगाच्या दुसऱ्या काय द्यावं याचे व्हावे उत्तराय काय द्यावं. विठ्ठल पटांगण कुठे बी बसते त्यांना वाटलं कुसाव कीर्तनात, पण वारकऱ्याचा कणका लई वाईट. हो, बाळूमामा सुद्धा महिन्याची वारी करायची. हो, महिना वारकरी होती बाळूमामा. हो, पंढरपूरच्या वारीला खूप महत्वाचं आहे. महाराज म्हणतात पंढरीची वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाची कशी वारी करा. हो, आता तर सारे फुकट तिकट झाले, ते सारे फुकटेच गेली. कधी विकत ज्याने जर महाराजांचा झाला जामखेडच्या कॅन्डल बसलं म्हणले आता जायचंच नाही. म्हणजे कसं जावं म्हणजे महाराज कधी जरी गेलं तरी सारे फुकटेच गेली. कधी पंढरपूरचं तोंड बघितलं नाही ते सुद्धा म्हणते.
त्याला उठता येणार, त्याला बसता येणार, घरी उलसक भांडणं झाले की निघाला पंढरपूरची वारी आली. आयुष्यात कधी कुणीकडे पंढरपूरचं तोंड ती सुद्धा बघितलं नव्हतं. हो, आज सुद्धा फुकट तिकीट बंद होऊन द्या, निम्मी माणसं बंद होती. विठ्ठला वारी करायची काय देवा म्हणले त्यांच्यापाशी, काय आपल्यापाशी द्यायचं. महाराज संत महात्म्याला काही सुद्धा द्यायचं, पण संत महात्म्याचा महिमा खूप आगाध आहे. ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा. त्यांनी मुख्य प्राण्यावर महाराज कृपा केली. मेंढी मावली, हो, त्यांचा घोडा, हो, श्वान, कुत्रे यांच्यावर कृपा केली. आज समाज त्यांची पूजा करतो. महाराज प्राण्याची पूजा झाली का? त्यांच्या संगतीला राहिल्यामुळे. हो, मेंढी मावळीची महाराज पायाखालची माती कपाळाला समाज लावतो. काय ताकद आहे ही? संताची ताकद आहे, बाळूमामाची ताकद आहे. का? कारण की त्यांनी महाराज धनगर कुळामध्ये अवतार धारण केला, आणि ज्या कुळामध्ये माणसाने अवतार धारण केला त्या माणसाने आपला धर्म कधी सुद्धा सांडून देत जात जाऊ नये. हो, का सांडसे गृहाश्रम उपजले कुळेचे धर्म. जे कुळामध्ये असताना ते माणसाने कधी सांडायचं नाही. हो, मी कासार आहे. हो, मी सुद्धा साखराचे तर आम्हाला बांगड्या भरतो आज सुद्धा. हा, माणसाने कधी सुद्धा आपला धर्म कधी टाळले जात जाऊ नये. बाळूमामाने कधी आपला धर्म सोडला नाही, म्हणून तर मेंढ्या राखल्या. भूत दया पासून पळते पालन, भूत दया गाये पशुते पालन, भूत दया गाये पशुते पालन, भूत दया गाये पशुते पालन. दानिल्या जीवन मन माझे, दानिल्या जीवन मन माझे, दानिल्या जीवन मन माझे. तुम्ही बघा, भूत दया गायी पशुचे पालन. पण काय काय जे नोकरदार माणसं रिटायर होऊन आले का गावाकडे, ती गाय पाळीत नाहीत, शेळ्या पाळीत नाहीत, मेंढ्या पाळीत नाहीत. ती काय पाळतात माहिती का? कुक्कुट पालन. या या येन बस ह्याच्यापाशी. महाराज म्हणतात गायी पाळल्या पाहिजे. भूत दया गायी, बाळूमामाने भूत दयावर दया केली. भूत दया गायी पशुचे पालन, आणि तानेल्या जीवन वना माझी. इथं तुम्ही बघा, आरतीच्या टायमाला एखाद्याला जर झपाट्याला जर असलं तर ते खाटक्यातच निघत. हो, झपाट्याला म्हणजे बाहेर वासा. हो, झटक्यातच निघत. इतकी ताकद आहे त्यांच्यापाशी. भूत पिशाच निकट न आवे. हो, भूत येत नाही, पिशाच येत नाही, काही सुद्धा येत नाही. महाराज
इतकी ताकद बाळू मामाची आहे. म्हणून तर महाराज म्हणतात काय द्यावं त्यांना, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराये आणि ठेविता हा पायी जीव थोडा. संत महात्मे सहज बोलतात अभंगाच्या तिसऱ्या बोलणे सहज बोलणे सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे करोनी जायाचा सिंगाविती करोनी जायाचा सिंगाविती काय जावे जासी काय जावे जासी व्हावे उतराई काय जावे जासी व्हावे उतराई करोनी जायाचे काय व्हावे उतराई काय जावे जासी व्हावे उतराई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत नंदराम महाराज की श्री संत बाळूमामा महाराज की जय. हबा रखुमाये हबा विठोबा हबा काय सांगू आता संताचे उपकार भजन अंतर दाखविते. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराये ठेविता हा पायी जीव थोडा. मधली चाल झाली विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल. हा, 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 हा. विठोबा रुक्माई भजन झालं. माणसाला वाटतं आणि भरपूर आहे. महाराज म्हणतात सहज बोलले ते संत, सहज संत बोलतात तरी जीवाचं कल्याण होतं. माणसं सहज जरी बोलले तरी जीवाचं वाटून होतं. महाराज म्हणतात सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे. हो बाळूमामाने सहज सांगितलं काय, जो माझ्या मेंढ्यांची सेवा करील हो मी त्याच्या पाठीमागे आहे. हो मी त्याच्या जीवनामध्ये काही सुद्धा कमी पडून देत नाही. सहज त्यांनी सांगितलं, सहज या समाजाला सांगितलं. हो सहज समाजाला कळलं. बाळूमामाच्या मेंढ्या आपल्या या गावाला आले, पंचकृषी सगळी यायला लागली. हो ही काय कमी माणसं का महाराज तुम्ही बघा. आणि सध्याचा कालावधी म्हणजे काय सोपं नाही महाराज. असा मेन सुगीचा कालावधी. तुम्ही जेवढे इथं माणसं जे आलेले आहात ना ते श्रेष्ठ माणसं आहेत. इथून प्रत्येकाचं घर 3-3, 4-4 किलोमीटर लांब आहे. पण तरी सुद्धा बाळूमामाच्यावर श्रद्धा असणारी तुमची त्याच्याकरता धावत येतात. अतिशय श्रेष्ठ माणसं आहेत. म्हणून महाराज म्हणतात त्यांनी सहज बोलले, सहज बोलणे हितोपदेश आणि करोने सायास शिकविते. गुरुकुल होतं गुरुकुल. आणि त्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी होते आणि विद्यार्थी 60-65 विद्यार्थी होते.
एका विद्यार्थ्याला ब्राह्मण शब्दच येत नव्हता. गुरुजी म्हणायचे ब्राह्मण, तो म्हणायचा ब्राह्मण. अरे ब्राह्मण शब्द ब्राह्मण ना, त्याला म्हणलं ब्राह्मण, ब्राह्मण म्हणायचा ब्राह्मण. संस्कार कसे होते म्हणले काय काय आहे, म्हणजे तुझ्या घरी काय आहे, पशु काय आहे. तो म्हणला म्हैस आहे, गाय आहे, म्हणजे घोडा आहे. म्हणजे घोडा आहे का, म्हणजे हो आहे ना. म्हणजे त्या घोड्याला चणे वगैरे काही देत असतात का नसतात खायला. म्हणजे हो देत असतात, रोज देतो. म्हणले कशात देतात. तो म्हणला तोबऱ्यात. म्हणजे तोबरा म्हणता येतो का, रोज म्हणतोय म्हणला. म्हणजे म्हण तोबरा 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 तोबरा. तू ब्राह्मण करोने सायास शिकविते. म्हणून महाराज म्हणतात ते सायास करून संत शिकवितात आणि ते संत सांभाळतात सुद्धा अभंगाच्या शेवटच्या. धेनो एक चित्ते आणि तैसे मज येते सांभाळीते. महाराज म्हणतात गाय सांभाळते कुणाला, वासराला. बर का, ज्ञानोबरायचे एकच वेळ सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात नाना गाय चरे डोंगरी पण चित्त बांधलिया वत्सा घरी. हो, जी गावरान गाय आहे ना, गावरान गाय. आता हे तुमच्याकडे डोंगर आहे, चरायला गेल्यानंतर वेलेली गाय असावी. हो, ती वेलेली गाय कितीही पुराकी चतुर जरी असला, हो, तरी त्या पुराक्याला माघारी चालल्यानंतर गोठ्यावर जात असताना आवडतच नाही. ती काय माग थांबते का काय, तवा सगळ्या पुराच्या पुढे चलते, निश्चित चलत नाही. हो, पळती. हो, निश्चित पळत नाही, उधळती. कशा करतात, कारण की चित्त बांधल्या वत्सा घरी. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे वत्स धेनो एक चित्ते आणि तैसे मज येते सांभाळीते.
म्हणून बाळू मामा सुद्धा आपल्याला सांभाळण्याकरता इथं आले आपल्या इथं बरं का हो म्हणून करता तुमचं भाग्य श्रेष्ठ आहे मी मगाशी सांगितले ही भूमी पवित्र आहे ही सद्गुरु नंदराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे बर का पुन्हा बाळू मामाचं आगमन मंदिर सुद्धा सुंदर झालं बघा काय मंदिर हरीपैकी गेल्या वर्षी कीर्तन केलं तर बिगर मंदिराचंच केलं पण यंदा मंदिर आता पुढच्या वर्षी तर सभा मंडप व्हायचा हो किंमत आहे म्हणून करता या ठिकाणी सर्व आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी हो गंगाराम महाराज त्यांनी फोन केला की म्हणजे हालो म्हणलं आलो काय काळजी करू नका आता आम्हाला बी सप्ताह चालू आहे श्री संत कैकाडी महाराजांचा सोनेगावला बरं का म्हणून करता त्यांनी सांगितलं प्रकाश महाराज आबा आपले नवनाथ महाराज पुन्हा नाना महाराज पुन्हा दुरंदे महाराज समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आमचे श्री हरिभक्तीपरायण सागर महाराज आहेत जालिंदर महाराज आहेत आमचे श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज कल्याण महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळी उपस्थित आहेत सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो ज्यांचं नाव घेतलं ते देव ज्यांचं नाव घेतलं ते देव ज्यांचं घेतलं नाही ते महादेव आमचे श्री हरिभक्तीपरायण आमचे मृदंग विशारद मृदंगाचे महामेरू श्री हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज सोन्ने ज्योतिबाची वाडी हो त्यांच्या गाव लय भारी नाव आहे देवाची वाडी ज्योतिबाची वाडी फक्त तीच देवासारखी नाही म्हणून करता सगळेजण या ठिकाणी उपस्थित मंडळी आहे आमचे प्रदीप भाऊ आहे सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो इथं बाळू मामाच्या चरणी एकच प्रार्थना करा काय प्रार्थना करा बंटीला पोरगण पप्प्याला पोरग म्हणजे ती होतच असत त्याची नका चिंता करू त्यांना चिंता फक्त एकच विनंती करा काही मी उद्धार पावेन काही कृपा करेन नारायण आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे इथल्या प्रत्येक सेवेला किंमत आहे जो माणूस इथं अन्नदान करतो हो यांनी सांगितलं गंगा महाराजांनी आमची सर्वजणाची पंगत आहे म्हणजे महाराज जे अन्नदान करतात ते माणसं श्रेष्ठ हो महाराज म्हणतात अन्नदान जर केलं तर आपले पूर्वज उद्धरतात जे का अन्नदान करती तयाचे पूर्वज उद्धरती अन्नदान करणाऱ्या माणसाचे पूर्वज उद्धरत असतात म्हणून माणसांनी अन्नदान करावं हो सर्वामुखी द्यावे अन्न पण द्रव्य देत असताना पात्र पाहून देत जातात हो एखादा माणूस जर आपले पैसे घेऊन जर तो जर पेज जर देऊ नका पण अन्न देत असताना विचार करू नका अन्न सर्वजणांना द्या म्हणून तर बाळू मामाचा हा भांडारा असतो प्रसाद असतो हो हा प्रसाद वाया लावायचा नाही पाहि प्रसादाचे वाट द्यावे दोहोनिया ताट म्हणून आधी त्यांचं नामस्मरण देवाच्या प्रसादे करारे भोजन आणि व्हाल कोण कोण अधिकारी आधी देवाचा नामस्मरण आणि मग प्रसाद म्हणून करता हा बाळू मामाचा उत्सव आहे तन्मंदनाने महाराज या उत्सवात सामील व्हा बाळू मामाची सेवा करा आपल्या प्रपंचामध्ये काही सुद्धा महाराज ती कमी पडून देणार नाही इतकी शक्ती बाळू मामाची आहे बघा म्हणून करता संताचं नामस्मरण करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली करा ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली करा ज्ञानेश्वर तुकाराम 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 हा 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम तुकाराम
जीव थोडा 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 जीव थोडा जीव